की शेती करताना आपण जमिनीला सुपीक बनवलं पाहिजे. जमिनीची समस्या काय आहे, जोपर्यंत तुमच्या वावरामध्ये ही जमीन भुसभुशीत होत नाही तोपर्यंत तुम्ही शेतीच येत नाही तुम्हाला करता. हे लक्षात, तुम्हाला शेतीच कळलेली नाही. मग तुम्हाला हे माती जर नरम करता आली आणि भुसभुशीत जर करता आली, तुमच्या वावरात चालताना तुम्हाला असं वाटलं की तुम्ही गादीवरून चाललेले, तुम्ही यशस्वी शेतकरी. ती माती पहिले आम्ही काय केली पाहिजे, पीक केली पाहिजे, सजीव केली पाहिजे. ही याला मृत माती असं म्हणतात, मेलेली माती, डेड सॉइल. लेकरू जर आईच्या अन्नात विष घालवित आहे, आईनं काय करायचं, तिला तिच्या मारायचं दुःख नाहीये. काय गोष्ट ऐकली असेल ना, का पोरांनी काळीच मागितलं प्रेमासाठी प्रेयसीला द्यायला, तर आईनं ते दिलं काढून. ठेस लागून पडला तर आईच्या काळजाने विचारलं, बाळा तुला लागलं का? हिने विचारलं का, रे बाळा तू माझा जीव घ्या. तुम्ही ह्या आईला विष खाऊ घालता, ती मरायला तयार आहे, तिचा काही प्रॉब्लेम नाही, पण ती म्हणती मी मेल्यावर तू कसं जगशील. आणि म्हणून ती कडव झाली, म्हणून ती कठोर झाली. तुमच्या रोग, किडी, माल खराब होत्या, बर्बाद होत्या. तुमचा माल तयार जरी झाला केमिकल वर, मार्केटला पोहोचत नाही. मार्केटला जरी पोहोचला तर तो व्यापाऱ्याचा पोहोचत नाही. तो व्यापारी म्हणतो पुढच्या वेळेस यांचा घेऊ नका रे, आपण दिसायला राहतो, टिकत नाही. तुमचे कोबून फ्लावर 12 तासात आतून वास यायला लागला. आपण काय म्हणतो, बदमाशी लोक. अरे पहिली बदमाशी सुरू कोणी केली? आज म्हणतो आम्ही शेतकऱ्यांचं कोणी वाली नाही. तुमच्या मातीचं कोणी वाली आहे का? राजा आहे ना तुम्ही. मग तुम्ही पहिले मातीचे तिला काय करा, समृद्ध करा. ही जी माती आहे तुमची सुपीक होण्यासाठी तुम्हाला पहिलं 1 नंबरला काय करावं, रसायन बंद. एक मार्ग बंद केल्यावर दुसरा उघडतो. तो दरवाजा शोधण्याचं काम आपल्याला करायचंय, आणि तो दरवाजा SCT वैदिकचा तुम्हाला सापडला.